ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये कंपाऊंड अँगल हा जो सेक्शन आहे त्याच्यात मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल, तर या टाईपचे प्रॉब्लेम्स आपण सध्या घेत आहोत. कालपर्यंत जे प्रॉब्लेम झालेत त्याला आपण पुढे कंटिन्यू करू. हे एक्झाम्पल आहे 2 cosec 2x प्लस cosec x इज इक्वल टू sec x इंटू cot x बाय 2. फक्त हे जे फॉर्म्युले मी दिलेले आहेत मल्टिपल सब मल्टिपलचे त्याचं पेज तुमच्या समोर ठेवा. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना सांगत असताना मी काय सांगतो हे तुम्हाला लक्षात येईल. तर मी इथं लेफ्ट हँड साईड घेतो 2 cosec 2x प्लस cosec x, याला आपण साइन मध्ये कन्वर्ट करू. cosec 2x मध्ये 1 अपॉन sin 2x, cosec x 1 अपॉन sin x, cosec 2x इज इक्वल टू 1 अपॉन sin 2x. sin 2x चा फॉर्म्युला वापरतो. sin 2x इज इक्वल टू 2 sin x cos x प्लस 1 अपॉन sin x. 2 कॅन्सल. एलसीएम काढू आपण आता. sin x इंटू cos x. एलसीएम sin x इंटू cos x. sin cos कॅन्सल. 1 प्लस cos x. 1 प्लस sin cos कॅन्सल 1. इथं हे 2 कॅन्सल केलं 1. इथं sin कटलं cos x इंटू 1 इज इक्वल टू cos x. याला फॉर्म्युला आपल्याकडे 1 प्लस cos a इज इक्वल टू 2 cos a बाय 2. 1 प्लस cos a इज इक्वल टू 2 cos a बाय 2. याला एक फॉर्म्युला वापरतो 1 प्लस cos a आणि याला एक sin a इज इक्वल टू 2 sin a बाय 2 इंटू cos a बाय 2. sin a इक्वल्स टू 2 sin a बाय 2 इंटू cos a बाय 2. sin x इज इक्वल टू 2 sin x बाय 2 इंटू cos x बाय 2 आणि 1 प्लस cos x इज इक्वल टू 2 cos a बाय 2 इंटू 1 बाय cos x. 2 कॅन्सल. cos स्क्वेअर कॅन्सल. cos अपॉन sin cot x बाय 2 आणि 1 अपॉन cos x इज इक्वल टू sec x. हेच आहे RHS cot x बाय 2 इंटू sec x. पुन्हा बघू आपण काय केलं. cosec 2x इज इक्वल टू 1 अपॉन sin 2x. cosec x इज इक्वल टू 1 अपॉन sin x. sin 2x इज इक्वल टू 2 sin x इंटू cos x. 2 cancel. sin into cos LCM. sin cos cancel 1. sin cancel 1 plus cos x. 1 plus cos a फॉर्म्युला ही स्टेप इंपॉर्टंट आहे. 1 plus cos a 2 cos a बाय 2 2 cos a बाय 2 अपॉन sin a sin x sin a is equal to 2 sin a by 2 cos a by 2 2 sin a by 2 cos a by 2 into 1 upon cos x as it is into 1 by cos x किंवा बाजूला काढले. 2 cancel cos square cancel cos upon sin cot x by 2 1 upon cos is equal to sec x. तर नेक्स्ट घेऊ आपण 1 upon tan 3a minus tan a minus 1 upon cot 3a minus cot a is equal to cot 2a. लेफ्ट हँड साईड घेतो आणि लगेच त्याला साइन कॉस मध्ये कन्वर्ट पण करू आपण. tan 3 sin 3 upon cos 3 tan is sin a upon cos a. tan 3 is equal to sin 3 upon cos 3
tan A equals to sin A upon cos A, cot 3A, cos 3 upon sin 3A, cot A cos A upon sin A. Tan 3 sin 3 upon cos 3, tan is sin upon cos A, cot 3 cos upon sin, cos A upon sin A. तर एलसीएम काढायचं आहे 1 upon इथला एलसीएम cos 3 into cos A, cos 3 into cos A. एलसीएम क्रॉस मल्टीप्लाई करो sin 3 into cos A minus sin 3 into cos A minus cos 3A into sin A, sin 3 cos A minus cos 3 into sin A, minus 1 upon sin 3A into sin A LCM, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन sin 3 into sin A, पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन sin A cos 3 minus cos A into sin 3, sin A into cos 3 minus cos A into sin 3. तर हे वरती मल्टिप्लाय करतो, हे पण डिनॉमिनेटर 1 ला मल्टिप्लाय करतो cos 3 into cos A ने sin 3 into sin A मल्टिप्लाय करू आणि इथे कंपाऊंड अँगल वापरू होता. नेक्स्ट स्टेप असेल cos 3 into cos A मल्टिप्लाय झालं वरती cos 3 into cos A, याला कंपाऊंड अँगल वापरतो sin A cos B minus cos A sin B, sin A into cos B minus cos A into sin B, sin A minus B, sin A minus B म्हणजे 3A minus A, sin A cos B cos A sin B, sin A minus B, परत मल्टिप्लाय करतो sin 3 into sin A, sin 3 into sin A ने 1 ला मल्टिप्लाय करतो परत sin A cos B minus cos A sin B, sin A into cos B minus cos A into sin B, sin A minus B, sin A minus 3A. त्याच्यामध्ये आता एक लक्षात घ्या cos 3 into cos A upon sin 2A, 3A minus 2A. आता इथे मायनस 2A होत आहे आणि हे मायनस मायनस प्लस करतो मी डायरेक्ट, इथे पण sin 2A म्हणजे सेम येते डिनॉमिनेटर, हे मायनस आणि हे मायनस प्लस झालं sin 3 into sin A. आता परत एलसीएम काढू sin 2A, खरं आता इथे पण कंपाऊंड अँगल आहे cos A cos B, हे पण घेतात आहे प्लस sin A sin B, cos A into cos B plus sin A into sin B is equal to cos A minus B cos 3A minus A. हे sin 2A एलसीएम काढला cos A cos B plus sin A sin B cos A minus B, याला cos 2A cos 3A minus A cos 2A upon sin 2A is equal to cot 2A, cos 2A upon sin 2A is equal to cot 2A. हे तिथे आन्सर. प्रॉब्लेम सिंपल आहे, याच्यामध्ये मल्टिपल सब मल्टिपलचा वापर जास्त नाही आहे, कंपाऊंड अँगलचा आहे. पहिली स्टेप ही LHS घेतली, LHS मी डायरेक्ट घेतलो नाही, कंटिन्यू केलं, टॅनला साइन कॉसमध्ये कन्वर्ट केला, कॉटला कॉस अपॉन साइन, इथलं पहिलं याचा एलसीएम काढला cos 3 into cos A, हे क्रॉस मल्टिप्लाय केलं, याचा एलसीएम काढला sin 3 into sin A, पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय केलं,
याला वरती घ्यायचं कॉस 3 इंटू कॉस ए साइन 3 इंटू साइन ए आणि इथं कंपाऊंड अँगल वापरायचं साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी साइन ए मायनस बी म्हणजे 3 मायनस ए तिथं पण ठेवायचं साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी साइन ए मायनस बी म्हणजे ए मायनस 3 ए साइन ए मायनस 3 ए आता हे साइन 2 एच आहे इथं इथं मायनस होत आहे मायनस मायनस प्लस कारण साईनचं जे मायनस ते आपण बाहेर घेतो हे बाहेर घेतलं मायनस आणि हे मायनस प्लस होतं पुन्हा डिनॉमिनेटर सेम आहे साइन 2 ए वरती आणखीन कंपाऊंड अँगल वापरता येते कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी कॉस ए मायनस बी 3 मायनस ए इज इक्वल टू 2 ए कॉस 2 ए अपॉन साइन 2 ए इज इक्वल टू कॉट 2 ए असं त्याचं आन्सर आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण इथं पण एल एच एस तर एल सी एम काढतो मी डायरेक्ट cos x minus sin x into cos x plus sin x cos x minus sin x into cos x plus sin x तर क्रॉस मल्टिप्लाय करू तर ते cos x plus sin x होल स्क्वेअर येते मायनस cos x minus sin x होल स्क्वेअर cos x plus sin x होल स्क्वेअर मायनस cos x minus sin x होल स्क्वेअर याला आता आपण एक्सपांड करू cos square x cos x into sin x plus sin square x एक्सपांशन करू ए प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर इकडं cos square x minus 2 cos x sin x plus sin square x plus sin square x अपॉन इथं पण फॉर्म्युला आहे ए मायनस बी इंटू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे cos square x मायनस sin square x ए मायनस बी इंटू ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर cos square x मायनस sin square x आता हे 1 आहे cos square plus sin square is equal to 1 प्लस डायरेक्ट केलं तरी चालतंय cos square x plus sin square x is equal to 1 आणि 2 sin x cos x sin 2x cos square plus sin square 1 plus sin 2x minus cos square plus sin square equals to 1 2 sin x cos x sin 2x minus bracket 1 minus sin 2x cos square plus sin square equals to 1 2 sin x cos x is equal to sin 2x इथं फॉर्म्युला मल्टिपल अँगल डिवायडेड बाय आता याचा पण फॉर्म्युला आहे cos square a minus sin square a is equal to cos 2a म्हणजे हे इथे cos 2x हे 1 1 कॅन्सल प्लस 1 मायनस 1 sin 2x मायनस मायनस प्लस sin 2x is equal to 2 sin 2x upon cos 2x आणि sin 2x upon cos 2x is equal to tan 2x 2 tan 2x LHS is equal to RHS अर्थात हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण आहेत ऑब्जेक्टिव्हमध्ये पण हे विचारले जातात तर ते परत एकदा आपण बघू काय काय केलं पहिल्यांदा तरी LCM काढला cos मायनस साइन इंटू cos प्लस साइन क्रॉस मल्टिप्लाय केलं cos प्लस साइन होल स्क्वेअर cos x मायनस साइन x होल स्क्वेअर एक्सपान्शन केलं ए प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर cos square plus sin square 1 plus 2 sin x cos x sin 2x 1 plus sin 2x minus 1 minus sin 2x upon cos 2x 1 1 cancel sin 2x minus plus sin 2x 2 sin 2x upon cos 2x is equal to 2 tan 2x LHS is equal to RHS तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ हे सिंपल आहे फक्त आपण ह्याच्यात एक ॲडजस्टमेंट करायचे LHS घेतो एकच फॉर्म्युला रिपीटेडली आपण वापरणार आहे 16 sin theta cos theta into cos 2 theta
cos 4 theta cos 8 theta. तुम्ही आता एक लक्षात घ्या, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे sin 2a इज इक्वल टू 2 sin a cos a मल्टिपल अँगलमध्ये. म्हणजे समजा इथं 2a घेतलं तर त्याचं a होतं, पण समजा आपण इथं 4a घेतलं sin 4a म्हणजे हाफ अँगल sin 4a, तर ते येतं 2 sin 2a इंटू cos 2a sin 4aचं 2 sin 2a इंटू cos 2a. त्यानंतर 4aच्या जागेवर समजा 8a घेतलं sin 8a, तर ते येतं 2 sin 4a इंटू cos 4a. फॉर्म्युला एकच आहे, हाच आहे, फक्त आपण 2a साठी वापरला तर येत आहे, 4aला वापरला तर 2 येत आहे, 8aला वापरलं 4a. इव्हन असं पण करता येते, 2 sin 4a cos 4a आलं तर त्याला आपण sin 8a करू शकतो. आपल्याला ॲक्च्युली तसंच करायचं आहे, 2 sin 2a cos 2a त्याला sin 4a करू शकतो. ह्याचा टॉईस इकडं असतं 2 sin a cos a sin 2a, तर ते आपण आता या प्रॉब्लेममध्ये अप्लाय करणार आहे. हे या ठिकाणी जरा लक्षात घ्या. आता मी ते स्टार्ट करतो. 16 आहे 16, तर त्यातलं 8 इंटू 2 sin theta cos theta करतो. sin theta cos theta आहे, 16ला 8 इंटू 2 करतो, 8 इंटू 2 sin theta cos theta इंटू cos 2 theta इंटू cos 4 theta cos 8 theta. 2 sin theta cos theta म्हणजे sin 2 theta. पहिला फॉर्म्युला वापरला 2 sin theta cos theta sin 2 theta इंटू cos 2 theta इंटू cos 4 theta इंटू cos 8 theta. एकच फॉर्म्युला रिपीटेडली अप्लाय करायचा. आता 8ला परत 4 इंटू 2 करतो, 4 इंटू 2 sin 2 theta इंटू cos 2 theta, 4 इंटू 2 sin theta cos 2 theta, 8ला 4 इंटू 2 sin 2 theta cos 2 theta इंटू cos 4 theta cos 8 theta. परत याला फॉर्म्युला 2 sin 2 theta इंटू cos 2 theta इज इक्वल टू sin 4 theta. ट्वाईस घ्यायचं, 2 sin 2 theta इंटू cos 2 theta इज इक्वल टू हे झालं sin 4 theta इंटू cos 4 theta इंटू cos 8 theta. परत 4ला आणखी 2 इंटू 2 sin 4 theta cos 4 theta इंटू cos 8 theta. एक एक ग्रुप आपण तयार करतो, त्याचा परत फॉर्म्युला 2 sin 4 theta इंटू cos 4 theta इज इक्वल टू sin 8 theta, 2 sin 8 theta इंटू cos 8 theta. परत आता ह्याला फॉर्म्युला 2 sin 8 theta इंटू cos 8 theta ट्वाईस इज इक्वल टू sin 16 theta, 2 sin a cos a sin 2a. तर a म्हणजे 8 theta आहे, तर 2a म्हणजे 16 theta होते. 2 sin 8 theta इंटू cos 8 theta इज इक्वल टू sin 16 theta. तर आपण परत एकदा बघू काय केलं ते. सिंपल आहे, याला इथेच घेतले, 16 मधला 8 बाहेर काढला, 2 sin theta cos theta एक ग्रुप केला, ते sin 2 theta झाला. नंतर 8 मधलं परत 4 बाहेर काढून 2 sin 2 theta cos 2 theta, त्याच्याबद्दल sin 4 theta घेतला, त्याला पण तोच फॉर्म्युला 2 sin a cos a sin 2a ट्वाईस sin ट्वाईस ऑफ 2 theta म्हणजे sin 4 theta. इथं परत 4 मधला आणखी 2 बाहेर काढला, 2 sin a cos a sin 2a म्हणजेच ह्याचं ट्वाईस sin 8 theta हे आलं. पुन्हा परत तेच 2 sin a cos a sin 2a 8 theta ट्वाईस 2 sin 8 theta cos 8 theta इज इक्वल टू sin 16 theta. ते हे झालं त्याचा आन्सर. म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम करत आहोत. तर नेक्स्ट हे पण प्रॉब्लेम याच्यासारखंच आहे, फक्त आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये ॲलाइड अँगलचा पार्ट वापरायचा छोटंसं, ते करून मग आपण चालू करू. तर मी फक्त काय करतो त्याला चेंज करून घेतो, 16 इंटू cos 83 इंटू cos 7 इंटू cos 14 cos 28 cos 56
इज इक्वल टू साइन 68. असं केलं तरी चालतंय. हे फक्त मल्टिप्लाय केलं. आता आपण LHS घेऊ. LHS घेत असताना फक्त एक चेंज आपल्याला करायचं आहे. कॉस साईनमध्ये कन्वर्ट करतो. डायरेक्ट केलं तरी चालतंय. कॉसला जर साईनमध्ये बदलायचं असेल तर 90 मायनस थिटा करायचं. फर्स्ट क्वार्टरमध्ये साईन वगैरे काही बदलत नाही. या कॉसचं मी साईन करतो. साईन तर 90 मायनस 83 म्हणजे 7 होतं. कॉस 7, कॉस 14, कॉस 28, कॉस 56. तुम्ही लक्षात घ्या, कॉस 83 म्हणजे साईन 7 आहे. कॉसचं साईन केलं, कॉसचं साईनमध्ये कन्वर्ट केलं तर 90 मायनस 83 7. आता आपण एक एक ग्रुप तयार करू. आता सांगितल्यासारखंच आहे. 7चं 14 होत आहे, 14चं 28 होत आहे, 28चं 56 होत आहे. टॉईस करत करत जायचं. 16 मधले 8 बाहेर घेतो. 2 साइन 7 इंटू कॉस 7. साइन 7 कॉस 7 आपल्याकडे आहेत. 16 मधले 8 घेतलं तर इथं 2 येतात. इंटू कॉस 14, कॉस 28, कॉस 56. तर 2 साइन ए कॉस आहे. 2 साइन ए इंटू कॉस आहे इज इक्वल टू साइन 2a म्हणजे साइन 14. 2 साइन ए कॉस आहे साइन 2a म्हणजे साइन 14 कॉस 14 कॉस 28 कॉस 56. इव्हन आता तुम्ही ह्या 8ला डायरेक्ट इथंच ॲडजस्ट केलं. समजा खाली घेताना 8ला लगेच 4 इंटू 2 पण केलं तर आणखीन स्टेप कमी होते. हे 8 आहे ना, त्याला 4 इंटू 2 घेतो. 2 साइन 7 कॉस 7 म्हणजे साइन 14 झालं. हे 2 साइन 7 कॉस 7 साइन 14 कॉस 14 इथलं घेतलं. बाकी तर आहेत, पटपट येते. पुन्हा फॉर्म्युला 2 साइन ए कॉस आहे साइन 2a. 2 साइन ए कॉस आहे साइन 2a म्हणजे हे येतं साइन 28 इज इक्वल टू 4ला लगेच 2 इंटू 2 साइन 28 करतो. 4ला इथं 4 आहे, त्यातला 2 बाहेर ठेवून 2 मध्ये घेतला. 2 साइन 14 कॉस 14 म्हणजे साइन 28 झाला. पुन्हा ते तिकडचं कॉस 28 मध्ये घेतो. मल्टिप्लिकेशनच आहे कॉस 28 इंटू कॉस 56. परत फॉर्म्युला 2 साइन ए कॉस ए, हे 2 आहे इथलं. 2 साइन ए कॉस ए इक्वल टू साइन 2a म्हणजे साइन 56 इंटू कॉस 56. टॉईस करायचं 28चं टॉईस. 2 साइन 28 इंटू कॉस 28 साइन 56. परत फॉर्म्युला 2 साइन ए कॉस ए साइन 2a साइन 112 साइन 112. तर ह्याला आपण ॲलेट अँगलमध्ये कन्वर्ट करू. 112ला मी 180 मायनस 68 करतो. बघा तुम्ही 180 म्हणून 68 मायनस केलं तर 112 होतं. आता इथे ॲलेट अँगल वापरतो. 180 मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट आहे, तिथे साईन पॉझिटिव्ह असते. 180 आल्यानंतर रेशो बदलत नाही, साईनला साईन आणि थिटा म्हणजे 68. तर साईन 112 इजिकल टू साईन 68 आहे. तर ह्या पद्धतीने आपण सॉल्व केलं. तर पुन्हा बघू काय काय केलं ते. सगळ्यात अगोदर मी काय केलं, हे जे कॉस 16 कॉस 83 आहे तिकडे मल्टिप्लाय केलं. कॉस 83ला साईनमध्ये कन्वर्ट केलं, डायरेक्ट केलं आहे. तसं हायलाइट अँगल वापरून केलं तर चालते. कॉसला साईनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर फर्स्ट क्वार्टरमध्ये साईन वगैरे काय बदलत नाही. 90 मायनस 83 7. 16 मधलं 8 बाहेर काढला. 2 साइन 7 कॉस 7चा ग्रुप तयार केला. 2 साइन ए कॉस ए साइन 2a म्हणजे साइन 14 झालं. पुन्हा 8 मधले पण 4 बाहेर काढले. 2 साइन 14 कॉस 14 म्हणजे साइन 28 झालं. साइन 28 साइन 28 कॉस 56. परत 4 होतं, 4ला 2 इंटू 2 केलं. पुन्हा फॉर्म्युला 2 साइन 28 कॉस 28 साइन 56 साइन 56 कॉस 56 हे 2. परत 2 साइन ए कॉस ए साइन 2a साइन 112. आता 112ला 180 मायनस 68 करायचं. 180 मायनस 68. आता 180 मायनस थिटा 180 मायनस थिटा म्हणजेच काय, सेकंड क्वाड्रंट आहे तिथं साईन पॉझिटिव्ह असतात. 180 आला तर रेशो बदलत नाही, साईनला साईन आणि थिटा म्हणजे 68.
इज इक्वल टू RHS. तर अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आता हे एक्झाम्पल बघा, सिंपल आहे. LHS घेतो, sin x इंटू tan x बाय 2 प्लस 2 cos x. याच्यामध्ये थोडंसं सब मल्टिपलचं पार्ट आहे. जसं की आता हे sin x आहे, तर त्याला सब मल्टिपलचा फॉर्म्युला वापरतो sin x ला. म्हणजे sin x म्हणजे 2 sin x बाय 2 इंटू cos x बाय 2. sin x इज इक्वल टू 2 sin x बाय 2 इंटू cos x बाय 2. आणि टॅनला परत sin cos मध्ये कन्वर्ट करतो, sin x बाय 2 अपॉन cos x बाय 2. sin x इज इक्वल टू 2 sin x बाय 2 cos x बाय 2. tan x बाय 2 sin x बाय 2 अपॉन cos x बाय 2 प्लस 2 cos x. cos x बाय 2 कॅन्सल. हे 2 sin x बाय 2, टॅनला sin अपॉन cos केलं. हे तो फॉर्म्युला आहे. sin a इज इक्वल टू 2 sin a बाय 2 इंटू cos a बाय 2. cos x बाय 2 कॅन्सल. 2 sin स्क्वेअर बाय 2, 2 sin x बाय 2 इंटू sin x बाय 2, 2 sin स्क्वेअर बाय 2 प्लस 2 cos x. तर याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. 2 sin स्क्वेअर बाय 2 म्हणजे 1 मायनस cos x. 1 मायनस cos x इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर बाय 2. 2 sin स्क्वेअर बाय 2 म्हणजे 1 मायनस cos x प्लस 2 cos x. तर हे येते 1 प्लस cos x. 2 cos x मायनस cos x म्हणजे 1 प्लस cos x. आता परत 1 प्लस cos x चा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर बाय 2. 1 प्लस cos x चा फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर बाय 2. परत 2 ला 2 असं ठेवतो आणि cos स्क्वेअरला 1 अपॉइंट 6 स्क्वेअर करतो. cos स्क्वेअर x बाय 2 म्हणजे 1 अपॉइंट 6 स्क्वेअर बाय 2. cos आणि sec हे एकमेकाचे रेसिप्रोकल आहेत. 1 अपॉइंट 6 स्क्वेअर बाय 2 2 डिवायडेड बाय 6 स्क्वेअर म्हणजे 1 प्लस tan स्क्वेअर बाय 2. 6 स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर बाय 2. तर इथं 3 फॉर्म्युले वापरलेत आपण. तिन्ही पण सब मल्टिपल अँगलचे आहेत. कसं कसं एकदा बघू आपण. हे sin x ला पहिला फॉर्म्युला वापरला 2 sin x बाय 2 cos x बाय 2. टॅनला sin अपॉन cos केलं, हे आपल्याला माहीत आहे. फर्स्ट फॉर्म्युला इथं अप्लाय केला. cos x बाय 2 कॅन्सल. 2 sin x बाय 2 इंटू sin x बाय 2, 2 sin स्क्वेअर बाय 2 प्लस 2 cos x. आता 2 sin स्क्वेअर बाय 2 म्हणजे 1 मायनस cos x आहे. 1 मायनस cos x प्लस 2 cos x. तर ते 1 2 cos x मायनस cos x म्हणजे प्लस cos x होतं. 1 प्लस cos x ला परत फॉर्म्युला वापरला. तर इथं सेकंड फॉर्म्युला इथं 2 sin स्क्वेअर बाय 2 म्हणजे 1 मायनस cos x. हे 1 मायनस cos x. तर 2 cos x मायनस cos x प्लस cos x. पुन्हा 1 प्लस cos x चा फॉर्म्युला 2 cos स्क्वेअर बाय 2. 1 प्लस cos x म्हणजे 2 cos स्क्वेअर बाय 2. cos स्क्वेअरला 6 स्क्वेअर 1 अपॉन 6 स्क्वेअर बाय 2. 1 अपॉन 6 स्क्वेअर बाय 2 आणि 6 स्क्वेअर बाय 2 म्हणजेच 1 प्लस tan स्क्वेअर बाय 2. तर ह्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये कन्वर्ट केलं, कन्वर्जन केलं. आता इथं ह्या प्रॉब्लेमपर्यंत आपण सगळे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आणि पुढे आता जवळपास हे कंप्लीट व्हायला आलेलं सेक्शन आहे. त्याच्यामध्ये आपण एकदा आपलं जे टेक्स्टबुक आहे आणि NCERT आहे या दोन्हीतले प्रॉब्लेम कंबाईन करून जसे ते इकडचा स्टेटचा सिलेबस जसं कव्हर होईल तो चॅप्टर, तसं आपण NCERT मधले क्वेश्चन्स वगैरे आपण मध्ये घेत जाऊ. आणि चॅप्टर संपला की मग त्याचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन CET JEE दोन्ही लेवलनं आपण घेत जाऊ. सध्या आपण थोडं सावकाश घेत आहोत सुरुवात. आणि आपली बॅच जी मागं चालू झालेली आहे त्या बॅचला थोडं आपण सावकाश घेतो. त्यानंतर आपण नवीन कालपासून एक बॅच स्टार्ट केली आहे. काही दिवसानंतर आपण त्या दोन्ही बॅचेस परत बरोबर करून पुढे मग आपण त्याला कंटिन्यू करून मॅक्झिमम सिलेबस घ्यायचा प्रयत्न करू. या ठिकाणी फक्त तुम्ही एकच लक्षात घ्या की जे फॉर्म्युल्याचं जे पेज आहे ते समोर ठेवा आणि मग तुम्ही फॉर्म्युले पाठ करा, दररोज लिहून ठेवा. फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस केलं की मग समजते. ज्याला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पाठ नसतात तर त्यांना मग हे प्रॉब्लेम कळत नाहीत. त्याकरता फॉर्म्युले पाठ करा. वाटल्यास मी पहिले तर ग्रुपवरती मी पाठवलेलंच आहे
सुरुवातीला आताही वाटल्यास मी पुन्हा फॉर्म्युले सगळे ट्रिग्नॉमेट्रीचे पाठवतो ग्रुपवरती सेंड करतो, तुम्ही ते लिहून समोर ठेवत चला. बाकी आता ह्याला पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू.